आजचा आपला एपिसोड आहे ॲसिडिटीची स्पेशल एडिशन. ती आहे काही असामान्य लोकांसाठी. अर्थात वेगवेगळ्या गटांमध्ये ॲसिडिटी कशी वेगवेगळी असते आणि त्याला काय वेगळी काळजी घ्यायला लागते हे आपण बघूया. ॲसिडिटी सगळ्यांना सारखी वाटत असली तरी सगळ्यांची गोष्ट वेगळी असते बरं का. म्हणून आज आपण बघणार आहोत प्रेग्नंट बाईपासून ते वयस्क माणसांपर्यंत ॲसिडिटीचा स्वभाव कसा बदलतो. ॲसिडिटी पण म्हणजे डिस्क्रिमिनेट करते का? टेक्निकली म्हणाल तर हो. शरीर, वय, हार्मोन्स, रोग याच्यानुसार ॲसिडिटीची इंटेन्सिटी आणि ट्रीटमेंटही बदलते. प्रेग्नन्सीमध्ये ॲसिडिटी खूप कॉमन आहे. प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 महिन्यांमध्ये नॉशियामुळे ॲसिडिटी खूप वाढते. त्याच्यासोबत जे वाढलेलं युट्रस असतं तेही जठरावर प्रेशर देतं आणि त्यामुळे फूड पाईपवर प्रेशर येतं. काही वेळेला रात्री झोपताना वाढलेली ॲसिडिटी हेही खूप प्रेग्नन्सीमध्ये कॉमन असतं. मग अशा वेळेला काय करायचं? थोडं थोडं जेवण, झोपताना डोक्याखाली ठेवलेली उंच उशी आणि प्रेग्नन्सीमध्ये सेफ असलेली ॲसिडिटी कमी करणारी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायची औषधं ही ट्रीटमेंट याच्यासाठी योग्य ठरते. सीनियर सिटीजन्स मधली ॲसिडिटी ही वेगळी असते. सीनियर सिटीजन्स मध्ये डायजेशन मंदावलेलं असतं. डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट डिसीज याच्यासोबत त्यांच्यामुळे घ्यायला लागणारी औषधं ह्यांच्यामुळे पिल गॅस्ट्रायटिस हा सीनियर सिटीजन्स मध्ये बऱ्यापैकी कॉमन आहे. त्यांच्यामध्ये ॲसिडिटी कमी असते पण ॲसिडिटीमुळे होणारे अल्सर्स किंवा फूड पाईपचे डॅमेज बरेच कॉमन असतात. बऱ्याचदा त्यांना भूकच लागत नाही आणि मग त्यामुळे ॲसिडिटीचे सिम्पटम ही मास्क होतात. ते म्हणतात मी काही खाल्लंच नाही पण माझा घसा कडवट होतो. अशा व्यक्तींमध्ये वेळच्या वेळी छोट्या आहाराचं नियोजन फार महत्वाचं आहे आणि त्यासोबत अँटासिड्स ही खूप चांगला परिणाम देऊ शकतात. सिनियर सिटीजन्समध्ये व्हिटॅमिन B12च्या लेवल्सकडेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. असाच एक विशेष गट आहे ते म्हणजे डायबेटिक पेशंट्स. डायबेटिक पेशंट्समध्ये त्यांच्या जठराची हालचाल मंदावलेली असते, ज्याला आपण गॅस्ट्रोपॅरेसिस असं म्हणतो. अर्थात पोट रिकाम होण्याची त्यांची वेळ खूप वाढते आणि त्यामुळे अन्न साचून राहून अनडायजेस्टेड फूडची ॲसिडिटी वाढते. गॅस्ट्रोपॅरेसिस म्हणजे पोट रिकाम होण्याचा वेळ वाढतो आणि त्यामुळे अन्न अडकून राहतं आणि मग रिफ्लक्स वाढतो. काहींना ॲसिडिटी सारखी लक्षणं पण खरी समस्या ही नर्व डिस्फंक्शन असतं. मग अशा वेळेला काय करायचं? सगळ्यात महत्त्वाचं ब्लड शुगर लेवल तपासायची. ज्यांची ब्लड शुगर लेवल अनियंत्रित असेल त्यांनी शुगर कंट्रोलमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करायचे. हलका आहार, वेळच्या वेळचं जेवण हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. गॅस्ट्रिक प्रोकायनेटिक्स नावाची काही औषधं येतात जी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपण जरूर घेऊ शकतो. काय म्हणता? लहान मुलांमध्ये सुद्धा ॲसिडिटी होते? हो. मुलं जेव्हा दूध पिऊन उलटी करतात ना, तोही एक प्रकारे रिफ्लक्सचाच भाग असतो. काही मोठ्या मुलांमध्ये सुद्धा ॲसिडिटी होते बरं का. त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने फॉर्म्युला फीडमध्ये बदल करणं फार गरजेचं असतं. थोड्या थोड्या अंतराने जेवण आणि त्यांच्या आहाराचा आणि ॲसिडिटीचं कोरिलेशन फार महत्त्वाचं ठरतं. म्हणजे ॲसिडिटी एकच पण ती अनेक रूपात कशी समोर येऊ शकते हे इंटरेस्टिंग आहे नाही? म्हणूनच एकच उपाय सगळ्यांसाठी योग्य नाही. पेशंटचं वय, परिस्थिती, शरीर समजून त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार करावा लागतो. ॲसिडिटी म्हणजे काही फक्त ढेकर आणि जळजळ नाही. काही लोकांमध्ये ती स्पेशल अटेन्शन मागते. प्रेग्नन्सी, एल्डरलीज, डायबेटिक्स आणि लहान मुलं यांच्यामध्ये ॲसिडिटीची ट्रीटमेंट वेगळ्या प्रकारे करायला लागते. मग मित्रांनो, पोटाचं दुखणं हे पोटापुरतं नसतं, ते माणसाच्या सगळ्या अनुभवांशी जोडलेलं असतं बरं का. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.